तैसे तैसे आमा केले पांडुरंगे तैसे आमा केले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाले ठाई काम क्रोध लोभ निमाले ठाई तैसे आमा केले पांडुरंगे तैसे आमा केले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाली ठाई काम क्रोध लोभ निमाली ठाई अवघी आनंदाची सृष्टी झाली अवघी आनंदाची आनंदाची सृष्टी झाली अवघी
अवधी आनंदाची सृष्टी झाली अवधी आनंदाची सृष्टी झाली काम निमाले झाली काम निमाले पिकलिया सेंद कडूपण गेले तैसे आमा केले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाले टाईचे अवघी आनंदाची सृष्टी झाली आठव नाठव गेले बाबा बाबा झाला स्वयमेव पांडुरंग काम क्रोध लोभ निमाले टाईचे अवघी आनंदाची सृष्टी झाली तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे पिकलिया सेंद कडूपण गेले काम क्रोध लोभ निमाले टाईचे आठव नाठव गेले भावा भाव तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मी जयाच लागी काम क्रोध लोभ निमाले टाईचे अवघी आनंदाची सृष्टी गंगा विशुद्धम निदपाद प्रशम सर्वेष्टितम चुंबितम पुण्यस्थानम सराले स्थितम तम समाधिस्थ मूर्ति नमामि गंगागिरि योगिराजम तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदालंकृतम साधु संन्यास योग मुख्यश्च वेदांत शास्त्रार्थ नित्य नमो मानिकगिरि ब्रह्म स्वरूपम नमो नारायण गिरिजि ब्रह्म स्वरूपम नमो कृष्ण गिरिजि ब्रह्म स्वरूपम महायोग पीठे तटे भीमरत्यम मुरम पुंडलिकाय दातो मनेन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कर्णम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली अद्यत्र जननी देवाचिया ग्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा माझी सेवा दीनाची देवा दीन दुर्बळाची देवा दुर्बळाची देवा श्री संताची माता चरणावरी साष्टांग करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळावतरी वाढवावे अंतरे निज शोक धन्य धन्य बहिरम
धन्य धन्य भैरव भटा धन्य धन्य भगीरथ भटा धन्य भैरव भटा तुमच्या चरणी ठेवी माता तुमच्या चरणी ठेवी माता तुमच्या चरणी ठेवतो माता तुमच्या चरणी ठेवतो माता तुमच्या चरणी ठेवतो माता धन्य भैरव भटा तुमच्या चरणी ठेवितो माथा तुमच्या चरणी ठेवितो माथा तुमच्या चरणी ठेवितो तुमच्या चरणी ठेवतो आता वंदुरंग भूमिका कीर्तनी उभे असती लोका टाळ मृदंग श्रुती देखा तया माझे दंडवत मस्तकई पायावरी या वारकरी संताची अपिकली असेंद कडूपण गेले तैसे आमा केले पांडुरंग कामक्रोध लोभ निमाले टाईचे अवघी आनंदाची सृष्टी झाली प्रस्तुत प्राप्त प्रसंगी या तावका शतावधान अल्पशा वेळेमध्ये अल्पशा बुद्धीप्रमाणे कीर्तन रूपी वाक्पुष्प सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्य मूर्ती देऊचे सुप्रसिद्ध साधू जगतमान्य संत देवमान्य संत लोकमान्य संत जगद्गुरु तुकोबारा यांचा चार चरणाचा यावत सृष्टी तलावरती जीवात्मा भोगती क्रियेने आल्यानंतर तद स्वरूपाचे उपन्यास आणि उपालंकार पद्धती मांडत असताना सेंदाच्या प्रक्रियेने देहाचे विषय ममत्व सिद्ध करता असताना तुकोबाराने चार चरणाचा जो अभंग लिखित केला तो असणारा सुंदर असणारा अभंग सेवेकरता निवडला विठाला पवित्र असणाऱ्या या गोदातटी प्रांगणामध्ये आपण केम निमित्ताने जमलात निमित्त सर्वांना ज्ञात आहे नरसिंह भगवान नवरात्र उत्सवाच्या दृष्टिकोनातून श्रेय असणारा चालत असलेला हा नामजप उत्सव इथं आल्यानंतर खरंच महाराज पवित्र ते कुळ पावन तो देशन जेथे हरीचे दास जन्म घेते आणि गोदातट महाराष्ट्रात नव्हे अख्ख्या जगात का पवित्र आहे त्याचं मांगल्य इथं आल्यानंतर पाहायला भेटलं ही जागेची एक ताकद आहे बऱ्याचशा वेळा बाबांचा माझा असणारा परिचय होतो किंवा फोनाच्या दृष्टिकोनातून असणारं भेट होते अगदी जंगलामध्ये आल्यानंतर साधूची महाराष्ट्रामध्ये एक खासियत बोलतो वारकरी सम्राट मला वेळ फार कमी बघ महाराज एक तासामध्ये जेवढं पळायचं तेवढं आता शिडीदाशी शेंडे खाते तितकं पळायचं भरत महाराज तर पर्याय नाही कारण वेळेच्या पुढे जाऊ नये कारण लांबलेलं कोणालाच आवडत नाही कीर्तन लांबले की पाठीमागची कुरबुर करतात आणि आयुष्य लांबले की माणसं आपल्याला फोन करतात कोणता ग्रंथ वाचलं बाबा जाईल म्हणजे लांबलेल्या यादीत कोणालाच आवडत नाही ज्यांच्या साथीत सेवा शृंगाराची असणारी महाराष्ट्रातील सगळी गुणजन रत्ने परमित्र परमादरणीय या कारेगाव किंवा या तालुक्याचं भूषण आदरणीय मृदंग अलंकार मृदंग सम्राट परमेश्वरजी महाराज असतील आदरणीय असणारा फार आवडता आवाज आणि इतकं गायनाच्या दृष्टिकोनातून इतकं गोड मंजूळ स्वरांची ज्यांनी साथ दिली परमित्र आदरणीय आमचे टेकाळे महाराज असतील आमचे गिरधर महाराज असतील भगवान महाराज असतील विकास महाराज असतील आदरणीय जलभवनचा तर माझा फोनच होतो महाराज वेळेत म्हणलं अगदी वेळेत येणार अजिबात कुठंच जाणार नाही या ठिकाणी गुणीजन सर्व प्रेमाची भजनी मंडळ या ठिकाणी आदरणीय बाबाजी स्वतः उपस्थित आहे ही असणारी या वैभवाची ताकद आहे वाक्य नीट ऐका गादी पुण्याईने भेटत असते अन्न मान धन येतो प्रारब्ध आधीनं कारुण्यात सुद्धा परमार्थाचा त्याग स्वीकारला याला साधूचे लक्षण म्हणतात विठाला सहज नाही येत 80 वर्ष सुद्धा म्हणावं लागतं थोडं परमार्थाकडे या मी माझा अनुभव सिद्ध करतो मला अभंग सोडून बाजूला जायचं नाही वृंदावनला थोड्या दिवसाचा कालखंड जास्त नाही वेळ भेटला एक 1-1.5 वर्ष कालखंडामध्ये असणारं गुरुवर्य न्यायाचार्य शास्त्रीजींच्या कृपेने नामदेव शास्त्रींच्या कृपेने गेलो होतो थोडासा तिथं आज अध्ययन करता गीतानंद सरस्वतींकडे थोडंसं अध्ययन करत असताना कमी वयाची असणारी 2च मुलं होतं आम्ही महाराष्ट्रातून बाकी सगळे विद्वान महामंडलेश्वर अशी विद्वान साधू तिथं ते एकाने सहज प्रश्न केला होता मला म्हणे इकडं म्हटलं हो मग एवढ्या कमी वयात काय प्रश्न होता नीट ऐका बघा परमार्थात काय म्हणे एवढ्या कमी वयात म्हटलं कमी वयात सोडा यावं यात मग आनंद मिळेल विठाला संत बहिरा जातदेव असणारा या पावन भूमीमध्ये नृसिंहाचे असणारे ताडगे उपासक होते बाबांचा असणारा समकालीन ज्ञानोबा संत असणारी आख्यायिका आहे त्यांची भागवताच्या दशमगंधावरती असणारं सुंदर टीका बाबांनी मग सांगितलं महाराज ही माणसं साधू अवतारच साध्य नव्हता म्हणून साधू थोर जाना कलियुगी 4 युगामध्ये श्रेष्ठत्व त्यांच्याकडे आदरणीय परमश्रद्धेय किशनगिरीजी महाराजांच्या पावनभूमीत असणारा पुण्यात झालेला हा परिसर आदरणीय भास्करगिरी महाराजांचं तितकंच योगदान सद्गुरू गंगागिरीजी महाराज सरला भेट तेही तितक्याच ताकदीचे असणारे दोन्ही वैभवशाली संत आणि त्या परंपरेनं नम्रता शिकवणारा आदरभाव या परिसराला लाभलं हे या परिसराचं सगळ्यात मोठे वैभव आहे
वाक्य नीट आहे का? परमार्थ करण्याकरता जी सात्विक वृत्तीची माणसं जीवनामध्ये येतात ना, ते येणं म्हणजे आजे फिटले माझे कोडे, बहुत जन्मीचे चाकडे कोंदाटले पुढे, या वृत्तीने जीवनाचा प्रवास केला जातो. मग निवडलेला अभंग तुकोबारांचं असणार, थोडं पुढे असणारं विद्वत्ता मांडण्याचा प्रयत्न करूया. जेवढं जमेल तेवढं चांगलं मांडण्याचा. उगाच पाहुणी या ग्रंथी करावे कीर्तन, पाहुणी युट्यूब चोरावे नाही. काळ बदलला, आता कोणी उचलते, ऐकणाऱ्यांची मर्यादा संपली, असं वाटतं कुठंतरी थांबलं पाहिजे. यादी नीट आहे का? तुकोबारा शेंदाचं कडू पण जाण्याची अवस्था सांगतात. शेंद कळतं ना? शेंद काय म्हणतात तुमच्याकडे त्याला? हा, शेंदड म्हणतात. त्याची पूर्व अवस्था, कलर कसा आहे? हिरवा, चव कडू आहे आणि स्वभाव कडक आहे. ते पूर्ण अवस्थेला गेलं की स्वभाव मृदू आहे, चव गोड आहे आणि कलर पिवळा आहे. मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. ते शेंद परमेश्वर महाराज 3 गुणाने गुणातीत होतं. तसे 3.5 हाताचं जे शेंद आहे 6 गुणाने गुणातीत होतं. ते कोणते गुण? मग तैसे अमा केले पांडुरंगे. याचा विस्तार एका तासामध्ये बघायचा. विठाला या ठिकाणी सगळ्यांची उपस्थिती, मानसिकता, एवढा व्याप असताना सुद्धा माणसं परमार्थाकडे येतात. याचा अर्थ काहीतरी विशेष जीवनातले त्या ठिकाणी पुण्य आहे. इथे यायला एक वाक्य बोलू. गुरुवर्य भीमसेन बाबा भगवानगडकरांचं एक वाक्य होतं. फार विद्वान व्यक्तिमत्व महाराष्ट्रामध्ये भगवानगडाच्या गादीवरती होऊन गेलं. बाबा म्हणायचे, कीर्तनात यायला, कीर्तनात समोर बसायला, उभं राहून टाळ घ्यायला आणि किमान 2 तास कीर्तन शांत ऐकायला रक्त सुद्धा खानदानी लागतं. फार मोठ्याल्यांचं वाक्य होतं. आपण त्याचा वापर करू नये. त्यांची योग्यता मज पामर आहे काही थोर, पण वाक्य त्यांची, बोलायला काय हरकत आहे? ते त्यांचे म्हणून माझं वापरू नये. फक्त हे दुर्दैव कीर्तन करा. काय पद्धतीने विश्लेषण मांडायचं नीट आहे का? या शेंदाची परिपूर्ण अवस्था, पहिली अवस्था आहे जीवाच्या ठिकाणी सुखमय क्रिया. प्रत्येकाला इथं बसल्यानंतर सापेक्ष क्रिया कशाची आहे? बोलत चला पटापटा, जेवढा वेळ भेटेल तसा. रात्रंदिवस चाललेला प्रयत्न सुख सापेक्ष क्रिया करताय. केव्हा भेटतं बरं? फार शुद्ध पद्धतीने मांडूया आपण. लहानपणी आपण लेकराला म्हणतो चांगला अभ्यास कर, पुढचे दिवस कसे जातील? बोलत चला पटापट, सुखात जातील. तारुण्यामध्ये पत्नी आली की आपण म्हणतो थोडंसं कष्ट कर, पुढचे दिवस सुखात जातील. वार्धक्याची अवस्था आली की माणसं म्हणतात थोडे हातपाय चालले पाहिजे, म्हणजे शेवटचे दिवस सुखात जातील. मग हे सुखाचे दिवस नेमकी येतात कधी कधी विचार केला? सुख सापेक्ष क्रियेच्या दृष्टिकोनातून शेंदाची पहिली अवस्था आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंद सुखाची प्राप्ती. थोडंसं चिंतन मांडण्याचा प्रयत्न करूया. मग या सुख या शब्दाची नेमकी कलियुगातली व्याख्या काय? सगळे सुज्ञ मंडळी माझ्या समोर आहे. उगाच भर पावसात मोठ धरत नाही. आपण काय म्हणतो? प्रत्येक जणांची अपेक्षा काय? मला सुख झालं पाहिजे. मग या सुख या शब्दाची नेमकी पारिभाषिक व्याख्या काय होऊ शकते? न्यायशास्त्रामध्ये एक प्रकार आहे तो जनरेशन बिटवीन द गॅप. त्याच्यामध्ये असणे एक विश्लेषण पद्धती असे. मी काय 10वी-12वी नापाचं कीर्तन करणार. बऱ्याचशा लोकांचा असा भ्रम असतो की इकडं नाही मग तिकडं. अजिबात नाही. वेल एज्युकेशन असणार, ते परफेक्ट माइंडसेट असला तरच कीर्तनाची परंपरा. कारण कीर्तन आता माध्यम त्या पद्धतीने इतकं फास्ट झालं. जमाना 5G आलाय. कीर्तनकार BSNLचे चालणार नाही. माझा काळ कळतंय ना? जमाना 5Gचा, कीर्तनकार BSNLच्या चालतील का? अपडेट व्हावा लागेल. इतका अपडेट व्हावा लागेल. नाही गेला तो काळ आपोला तो एक देव करून घ्यावा. कीर्तनकार देवाचा नाही झाला आणि देवही त्याचा नाही झाला. शेवटापर्यंत तेवढ्याच अभंगाव त्याचा देह ठेवला आणि शेवटी त्याच्या 10व्याला जो कीर्तनकार आणला त्याने सुद्धा अभंग तोच घेतला, आपोला तो एक देव करून घ्यावा. ही चालणार नाही. इतकं अपडेट व्हावे लागेल. त्या दृष्टिकोनातून असणारे एक पोकळे सांगितले. सुखाची सापेक्ष व्याख्या जर करायला गेली, यजुर्वेदाच्या 14व्या स्कंदामध्ये क्रियामान साधना मांडत असताना साध्या भाषेमध्ये त्याची व्याख्या करतो. प्राप्त क्रियेच्या ठिकाणी भोगाधिक कर्म करत असताना दुःखाचा क्लेश सुद्धा जीवाकडे न बाधता केलेली साधना म्हणजे सुखमय कोश, तया नाम सुख. विठाला आणि फार सोप्या भाषेमध्ये, अगदी गोगरगावच्या भाषेमध्ये, कलियुगातलं सगळ्यात सुख म्हणजे पैसा. याच्यापेक्षा वेगळं काही नाही. म्हणून माणसं थोडंसं विश्लेषण मांडतो जेवढं जमेल तेवढं. पूर्वीचा काळ होता, मी पाठीमागं खंडोबावाडीपाशी बोललो, 72च्या दुष्काळात अनुभवलेली माणसं माझ्या समोर आहे. त्यांच्याकडे गरजेपुरता पैसा नव्हताही सुद्धा. गरजेपुरते उपलब्ध साधना नव्हती, तर ती माणसं समाधानाने जगत होती का नाही? आता तितकं समाधान आहे आपल्याकडं. आता बसलेल्या प्रत्येक व्यक्तीकडे सध्या तरी आता ज्या गरजा आहे, जो पैसा आहे, ज्या उपलब्ध सुविधा आहे, त्या किमान गरजेपेक्षा जास्त आहे, तरी माणसं असमाधानी. याच्यापेक्षा खाली मुलं टेकाळे मारत महाराष्ट्रभर फिरताना बाबाजी एखाद्या घरी गेलं ना, बसायला गेल्या लाखो रुपयाचे सोफा सेट आहे, जेवायला लाखो रुपयाचे डिनर सेट आहे, वाढणाऱ्यांच्या गळ्यात सुद्धा डायमंड सेट आहे, पण घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा माइंड अपसेट आहे. हे कलियुगातलं दुर्दैव आहे. समाधानी माणसं. चांगला ऑब्झर्वेशन करा तुम्ही. समाधान क्रियेकडे फार शून्य पद्धतीने. मग कलियुगातलं समाधान म्हणजे नेमकं काय आहे? पैसा. मी बोलत नाही, कबीरजींना विचारा. बाई रे सब बस के बाई, बाई रे सब बस
साथ नहीं कोई भाई रे सब पैसे दे भाई भाई रे सब पैसे सगळे हेच आहे. तुमच्याकडे काही माहित नाही बाबाजी, आमच्याकडे हे संपलं का माणसं म्हणतात पठार भागात त्याच्यात काही राम नाही राहिला. याला सुद्धा माणसाने त्याच्यामध्ये फार सोपं विचारतो. रात्रंदिवस चाललेले तुमची असणारी चाल ढकल कशा करता, याच्या करता. मी एवढ्या लांबून कीर्तनाला आलो इथं कशा करता, पैशा करता. मलाही दावणीला बांधा त्याच्यात काय सामाजिक गट आहे, तुम्हाला सुद्धा त्याच्यामध्ये. चला प्रत्येकाची अपेक्षा ते मिळवण्यामध्ये, पण ते मिळवल्यानंतर किती समाधान आहे. जे संत अवस्थेमध्ये जे वैराग्यात आहे नीट आहे का साधू अवस्था निरंतर आहे. निरंजनी आम्ही बांधी आले घर निराकार निरंतर राहिलोस. याचे कारण काय? साधू अवस्थेमध्ये वैराग्य आहे, संसारी अवस्थेमध्ये वैताग आहे. फार सोपं बोलू, अजून 3 तास कीर्तन लांबलं, वैराग्य का वैताग? वैतागच आहे ना. 100 वर्षाच्या पुढे तुमचं आयुष्य लांबलं, घरचे आम्हाला फोन, वैराग्य का वैताग? विकास महाराज वैतागाचं थोडंसं वैराग्य व्हायला पाहिजे, तेव्हा साधू जीवनाकडे येता येत. सहज नाही ओळखता येत कोणालाही. साधू भेटण्याकरता सुद्धा फार पुण्य लागतं. किती साधना सांगू. चंद्रामृत सुख सेववेल, चंद्रामृत सुख सेववेल, आशा जाता रवेल रवेल, ऐसा हेळा सागर तरवेल, ऐसा हेळा सागर तरवेल. परी त्या साधूची भेटी न होई रे गा, ऐसे कैसी आने भेटतील साधू, ऐसे कैसी आने भेटतील साधू. असे इतकी सुज्ञ गडी पाहिजे, इतकी तरबेज. फक्त 8 तास ओढून घेतलं पाहिजे. वेळ कमी असलो तितके टेक्निकले पाहिजे. नाही तर तू का म्हणे मेलो सांगता सांगता, नाहीतर मग येरती माईक दुःखाची जननी. 2 दुःखाला तर सामने जावं लागतं कीर्तन करायला. चला मला यादी मांडायची. प्रत्येकाची अपेक्षा सुका करताय, पण तितकं समाधान नाही. कोट्यावधी मिळालं तरी समाधान नाहीये जे संत अवस्थेमध्ये. मग किती समाधानी व्हायला पाहिजे? थोडंसं असणारं गॅप म्हणतो ऐका. जुनी माणसांकडे आपल्या इतक्या पुरावत सुविधा नव्हत्या. थोडं मला होते का? अजिबात नाही. त्यांच्याकडे जे होते ना, राहण्याची पद्धती साधी होती. किमान दुसऱ्याची कपडे घालून लग्नात जायची इतकी दुर्बल अवस्था होती त्या काळामध्ये. होते की नाही? 72च्या दुष्काळात इतकी अवस्था होती की नाही? मी राजकीय वाक्य बोलतो, थोडंसं फक्त अंगावर ओढून घेऊ नका. 72च्या दुष्काळात जेवढे बाजार तलाव झाले तेवढेच पक्के. हा, मी आधीच बोलतो, माझं कीर्तन म्हणजे 5G आहे. BSNL ला रेंज इतकं खाली मला बोलता येत नाही. बाकीचे जेवढे तलाव झाले ना, सकाळी मंत्री नारळ फोडून गेले. 31 मेचा धोधो पाऊस आला, मंत्री ज्या रस्त्याने गेले तलाव सुद्धा त्याच रस्त्याने गेला. तेनेची पण ते चालू जाताना. हा जनरेशन बिटवीन द गॅप आहे. पूर्वीचा काळ होता महाराज, किती समाधान होतं. पौर्णिमेचा चंद्र त्या व्यक्तींना घरातून बाहेर जाऊन बघायची गरज नव्हती, इतका भाव होता. म्हणून ही जे जंगलामध्ये सुद्धा इतकी वास्तव्याने ताकद तयार होती ना, हा आपला महाराष्ट्रातील असणाऱ्या गोर गरीब किंबहुना भावनिक किंबहुना भाविक जनतेचा असलेला भक्तिविषयीचा हा प्रभाव आहे. मी फार एक विद्वानांचं वाक्य ऐकलं होतं. झोपडी जरी असेल ना जुनी, पती पत्नी जरी दिवसभर काबाड कष्ट करत असतील ना परमेश्वर महाराज, तरी ते संध्याकाळी आल्यानंतर त्यांच्या झोपडीमध्ये कोपऱ्यामध्ये कुठंतरी 1-2-4 विटा रचलेल्या असतील. त्याच्यावर एक असणारं जुनं कापड काव्याने टाकलेलं असेल. कोणत्या तरी आराध्य दैवताचा एक फोटो तरी जुना तिथं असेल. आणि केलेल्या रोजच्या भाकरी तुकड्यातून काव्याने चौकोनभर नैवेद्य आणि दिवा लावल्याशिवाय ते जेवत नाही. महाराष्ट्रातील जनता एक वेळेस सुविधांच्या अभावाशिवाय राहू शकते, पण भक्तीच्या प्रभावाशिवाय राहू शकत नाही. ही ताकद आहे आपल्या महाराष्ट्राची. विठ्ठला 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 विठ्ठल. आणि हा भक्तीचा काय प्रभाव येतो या ठिकाणी आल्यानंतर कळतं. किती जंगलामध्ये, किती कोपऱ्यामध्ये साधूचं निरंतर. महाराष्ट्रातील तत्वपुराणांचा जर अभ्यास करायला गेला ना, तर प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी साधू अवतार धारण झाला ते त्या ठिकाणांचा सर्वे करायचा. एकतर एकांतवासी आणि गंगा स्नाने हे 2च पुरावे सापडतात. काय सापडतं? एकांतवास आणि गंगा स्नान हे 2च पुरावे सापडतात. तुम्ही सर्व तीर्थांचं चांगलं ऑब्झर्वेशन करा, निरीक्षण करा, पाहुण्या ग्रंथी करावे कीर्तन. याच प्रक्रिया जर दोन्ही काय करू शकतात? एकांतवासच का, गंगा स्नानच काय? कळी काळाला सुद्धा भेव त्या दृष्टिकोनातून निर्माण करायचा असेल तर या साधना गरजेच्या आहे. कोणत्या साधना गरजेच्या आहे तुमच्या करता? काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने. देवाच्या पूजेने,
हुशार तज्ञ. काळ सारावा चिंतने, त्याला क्रिया एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने. इथं दोन्ही आहे, एकांत वास आहे, पलीकडे गंगेचं स्नान सुद्धा आहे, देवाचं पूजन सुद्धा आहे, दाभाऱ्यात प्रदक्षिणा तुळशीच्या आहे. इथं आल्यानंतर एकादशी व्रताचं काटेकोर पालन, युक्त आहार विहार सगळे स्टेजवर एका धोत्रामध्ये आहे. हा विहार पद्धती सुद्धा आहे. ही पारमार्थाची ताकद आहे आणि ही बेटाची ताकद आहे. मी आल्यानंतर कोणत्याही ठिकाणी गेल्यानंतर बुवा धोरणात असावा. नारायणगिरी महाराजांचे एक वाक्य होतं, किमान बुवा धोरणात असावा, त्याला त्या प्रक्रियेचं जाण असावा आणि त्या भौतिक परिस्थितीचा किमान अभ्यास तरी त्याला असावा आणि ती भौतिकता मांडता यावी. ही संप्रदायाची प्रणाली. म्हणजे सुखाच्या दृष्टिकोनातून मला सिद्धांत मांडत होता. ती माणसं जुनी होती, झोपडीत राहत होती, झोपडीत. एवढ्या अभ्यंगातून पुढे जायचं आपल्याला. किती समाधान होतं त्यांच्याकडं. मला वाटतं तुकड्यादारची एके ठिकाणी वर्णन करतात, भूमीवरी पडावे आकाश पांघरावे, वाऱ्यास वेली जावे या झोपडीत माझ्या. किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या. एवढा आनंद होता. आता पाच आहे महाराज, पण नाही. फडशीवरी पडावे स्लॅपकडे पाहावे, मणक्यात गॅप यावे या बंगल्यात माझ्या. ही अवस्था आहे आपली. समाधान नाही महाराज. मग कोणत्या दृष्टिकोनातून? जीवाला घातक अवस्था आहे दुःखाची. पहिली अवस्था उद्विग्नता. एवढंच दृष्टांत सांगतो आणि मला अजून 5 प्रकार पुढे मांडायचे. उद्विग्नतेची सरळ सरळ व्याख्या काय? क्रियाधिक क्रियेमध्ये भोग कर्माच्या ठिकाणी, जीवाच्या ठिकाणी एखादी क्रिया जर घडली आणि त्या क्रियेने जर दुःख उपभोगायला आलं तर तो जीव त्या क्रियेच्या ठिकाणी पुनर्प्रक्रिया करत नाही. याला उद्विग्नता म्हणतात. फार सोपं विचारू. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये एक म्हणे, ताकाने पोळलं का दूध सुद्धा फुकून पितात. खरंय? हेच बरं आहे. मी म्हणलो नीट ऐका, मी नावाने आवडे बोलून अवघडे. मी म्हणलो ताकाने पोळलं का दूध फेकून पितात, ते म्हणते अगदी खरंय. ऐकणारे किती सुज्ञे, इतकी हुशारे ऐकणारे. मी त्या दिवशी बोलून गेलो घोटीमध्ये गुलेबाबांच्या समोर कीर्तन होतं. म्हणलं बाबा ऐकणारे फार हुशार झाले. म्हणलं कसं काय? तुम्ही काही सांगा तरी ऐकतात म्हणे. बाबा असल्या म्हणे कसं काय? म्हणलं रामायणामध्ये ज्यावेळेस भगवान कृष्ण परमात्म्याला ज्यावेळेस राग आला त्यावेळेस हनुमंतरायाला सांगितलं जाऊन लंका जाळणे. ते म्हणले खरंय. रामायणात कृष्ण घातला तरी खरंय म्हणून आमचं बरं आहे. काय ऐकत आहे कुठे ऐकणं. देव धर्म सांडी पडिले सकळन विषय गोंधळ. नीट ऐका. उद्विग्नता. एखाद्या क्रियेने दुःख झालं की पुनर्प्रक्रिया होत नाही. मी याच्या आधी दृष्टांत बोललो की ज्ञातने फक्त एवढा सिद्धांत मानतो. आता सध्या वातावरण आहे, वातावरण अनुकूलित दृष्टांत देतो. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट झाला की एका पक्षाला नाचा वाटतं. काय नाव त्याचं? बोलत चला. मोर. आता पुन्हा वन्स मोर होणार नाही. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, मोराचा नाचाय सुंदर चालला. नाचणाऱ्या मोराकडे बघून म्हणा वाटलं नाच रे मोरा, आंबे राहिले नाही कुठे नाचू. स्वतंत्र प्रश्न आहे त्याच्यावर. 1 तासाने कडकडाट गडगडाट थांबला. मोरही नाचणारा शांत झाला. नंतर लक्षात आलं खिशामध्ये 5Gचा मोबाईल होता. व्हिडिओ गॅलरी ओपन करून मोराची सुंदर चित्रफित आपल्या मोबाईलमध्ये कैद असायला पाहिजे होती. नंतर आता कडकडाटही थांबला, गडगडाटही थांबला, नाचणारा मोरही जागेवर थांबलाय. नंतर व्हिडिओ गॅलरी ओपन केली, कॅमेरा क्लिक केला आणि शांत असणाऱ्या मोराला विनंती केली, मोर मोर वन्स मोर. मोर म्हणला नो मोर, इट्स वन मोर. एखाद्या प्रक्रियेने जर दुःख झालं तर जीव त्या प्रक्रियेकडे पुन्हा जात नाही. याला शास्त्रीय भाषेमध्ये उद्विग्नता म्हणतात आणि आपल्या सांप्रदायिक भाषेमध्ये त्याला उद्वेग म्हणतात. वाहिला उद्वेग, वाहिला उद्वेग, वाहिला उद्वेग दुःखाची केवळ. हो वाहिला उद्वेग, वाहिला उद्वेग, वाहिला उद्वेग दुःखाची केवळ. वाहिला उद्वेग, वाहिला उद्वेग, वाहिला उद्वेग दुःखाची केवळ. वाहिला उद्वेग, वाहिला उद्वेग, वाहिला उद्वेग दुःखाची केवळ. हे
पहिली अवस्था सांगितली दुःख. मग काही माणसं भेटतात बाबाजी आपल्याला, महाराज काय करता, कुठं समाधान नाही. किती भेटल्यावर समाधान, याच्याकरता एक सिद्धांत सांगतोय. जुना दृष्टांत गुरुवर्य विठ्ठल बाबा गोले आळंदीमध्ये असताना सांगायचे, पाठाला असताना. एका सावकारानं मुनीमला बोलवलं, मुनीमला जवळ बोलवलं. दृष्टांत सपक आहे, सिद्धांत करता अतिशयोक्ती अलंकारामध्ये वक्त्याला क्षम्य असतो. ही वारकरी संप्रदायाची प्रणाली, किमान तेवढं तरी बाणमाला आहे. आणि सांगितलं म्हणे आपली संपत्ती मोज. कोणाला सांगितलं? मुनीमच म्हणतात ना हाताखाली त्याला. त्या मुनीमने संपत्ती मोजायला सुरू केली. मायबाप 3 दिवस संपत्ती मोजायला गेली. 17 पुढे संपत्ती गेली का शास्त्र असं सांगतं अनंत शब्द लिहावा. ही एक न्यायशास्त्राची पद्धती आहे. त्या सावकाराला एवढं सांगण्यापेक्षा मुनीम थोडासा हुशार होता. तो म्हणला, सावकार आपल्या 7 पिढ्या बसून खातीन एवढी संपत्ती, ऐकल्यावर समाधान व्हायला पाहिजे का दुःख? बोला ना, समाधान. आपल्याला नित्य उठवणी खावयाची. अगदी खाली येऊन बोलतो, जरी झाला संन्याशी तरी माध्यानाशी. या प्रक्रियेतून जावं लागते. कोणालाही सुट्टी नाही त्याच्यातून. अन्न या दृष्टिकोनातून प्रत्येकाला जावं लागतं. टीच बरं पोटासाठी किंवा केवढ्या आटाआटी यादी त्याच्यातून चुकत नाही. मग त्याला ते 7 पिढ्या बसून खातीन ऐकल्यानंतर सावकाराचा चेहरा पडला. मुनी म्हणला, सावकार 7 पिढ्या बसून खातीन एवढं म्हणलं, तुम्हाला समाधान व्हायला पाहिजे, चेहरा का पडला? नाही म्हणला, तू बोलला तेच टेन्शन आहे. म्हणलं काय टेन्शन आहे? नाही म्हणला, तू बोलला तेच टेन्शन आहे. काय 7 खातीन मला इतकं खरं आहे, पण 8वीचं काय होईल म्हणलं? हे अर्ध्या हळकोंडाने पिवळे झालेले मला. विद्वान नाही, ईदवान म्हणा यांना. ईदवान, विद्वान नाही, ईदवान. हे विद्वान म्हणजे मध्ये बोलत नाही, ईदवान मध्ये बोलल्याशिवाय राहत नाही. ही एक प्रणाली. मग ते मुनी म्हटला, हे डोक्यात मोडेले. म्हणला 7 पिढ्या बसून खातीन तरी याला उद्विग्नता आहे म्हणे. म्हणलं मग काय करा? म्हणे तुला जर 8व्या पिढीचं काय होईल सावकार हे जर ऐकायचं असेल तर त्या टेकडावर जा म्हणे, एक विद्वान साधू ते उत्तर देतील म्हणे. साधू का पण जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये. शास्त्र असं सांगतं, गुरु आणि साधू दर्शन कधीही रिकाम्या हाताने घेऊ नये. अभ्युत्थानम अधर्मस्य या क्रियेला पात्र व्हावं लागतं. म्हणजे काही का बना तो भाव त्या ठिकाणी समर्पित करावा. काहीतरी दान पुण्य त्या पद्धतीने समर्पित करावं. एक शीत दिदलिया अन्न होय कोटी कोळांचे उद्धरण. इथं दान करणार. दुसरा मुद्दा मी सांगणार तो दानाचा, पण मला आधी यादी सांगू द्या. त्याने असणारे फळं घेतली आणि सावकार त्या साधूकडे गेला. समाधान सांगतोय पहिल्या शब्दा दृष्टिकोनातून. गेल्यानंतर असणारं त्या साधूच्या असणारं निद्रा अवस्थेमध्ये पडलेले होते. काय खातो आम्ही कासया संगती, ही अवस्थेमध्ये विद्वत्तेमध्ये असणे शांत पडलेले होते. त्याने असणारं दर्शन घेतलं. साधूने असणारं दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष हा जसं शास्त्रामध्ये वर्णन सांगितलं. पुण्यपुरुषाच्या दर्शनाने सुद्धा पापांची होळे होते किंवा पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. इतकी ताकद त्या दर्शनामध्ये असते. कर्मधर्म सहगणे, पण त्याची एक निरंतर साधना सांगतो. हे गिरी परंपरा संन्यासी परंपरेकरता ते वर्ज्य असेल, पण साधक गृहस्थ आश्रमातील कीर्तनकारांकरता ती एक साधना कळत आहे. आपल्याकडे एक आता नवीन फॅड आले. कोणीही कीर्तनकार गेला की ते पादपूजन करताना पाय वगैरे धुतात. तुमच्याकडे आहे का ते? तुमच्याकडे ठीक आहे, तुम्ही तितकं स्वीकारले, तुम्ही त्याच्याकरता सर्वस्वाचा त्याग केलाय. आपल्याला नाही जमणार. त्यांनी त्याग केला त्यांच्याकरता ठीक आहे, पण जर गृहस्थ कीर्तनकार असेल तर गुरुवर्य बाबांचं एक वाक्य होतं, किमान त्यानं त्याचे गुरु जिवंत असेपर्यंत पाद्यपूजन पाण्यानेच होऊ नये. ही शास्त्राची एक प्रणाली. आपले टेटस टाकतात, टेटस दलिंदर. कोणत्या पद्धतीचा पारमार्थ चालला? थोडे सावध व्हा पाहुणी या ग्रंथी, नाही तर काय जाबदेशी यमजोता. हे आपल्या करता उपन्यास पद्धतीने केलेला पारमार्थ सगळ्यात घातक असतो शास्त्रामध्ये. मला थोडंसं चिंतन मांडायचं आहे का? त्याने फळं ठेवले आणि साधूने विचारले, कशा करता आणले सावकार फळं? नाही म्हणलं, तुम्हाला खाण्याकरता आले. नाही म्हणे, मी सकाळी जेवण केलंय. ते नाही म्हणे, मग संध्याकाळी का? साधूला राग आला. उचल नाही की तुम्ही म्हटलं चल नाही. ते घाबरलं महाराज. महाराष्ट्रातील सगळी साधू परंपरा थोडी शीघ्र कोपी. मी जवळून अभ्यास केलेला आहे. आपली परंपरा शीघ्र कोपे. वृंदावनकडे थोडी मावाळ अवस्था आहे, पण आपली महाराष्ट्रातली साधू परंपरा थोडी शीघ्र कोपे. तरी ज्ञानोबराय वगैरे ही मंडळी त्यातून वर्ज्य होती. जे खळांची व्यंकटी सांडो तिकडे तत्वज्ञान नाही मांडायचं. आपल्याला मूळ मुद्दा काय? त्यावेळेला त्यांनी सांगितलं घेऊ निघला साधू महाराज. त्या साधूने बोलले होते, सावकार पिशवी घेऊन निघलं. पण साधूचं अंतकरण होतं म्हणे, कशा करता आले होते सावकार? नाही म्हणे, जाऊ द्या, ज्याच्या करता आलो होते ते उत्तर मिळालं म्हणे. तुम्हाला कळालं? नाही कळालं, मग ते सांगतो ऐका. त्याने विचार केला, जो सकाळी जेवल्यानंतर रात्रीच्या जेवणाची चिंता करत नाही, त्याला 8व्या पिढीचं समाधान विचारायचे. कोणत्या पद्धतीचं जीवनामध्ये समाधान आहे? चांगल्या पद्धतीचा विचार जीवनामध्ये करा. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, का दुःख भोगावं लागतं? आता वेळ जे कमी पडेल, कारण 6-6 तास कीर्तन करायची सवय आपल्याला परंपरेमध्ये. 1 तासात शिळी शेंडे खाते तेवढंच पळायचं आपल्याला. थोडंसं मांडतोच आहे का? जी माणसं जिवंतपणे दुसऱ्याचं समाधान बघून जर अंतकरणात दुःखी होत असतील तर सरळ नोट करून ठेवा, ते जिवंतपणे नरक भोगताय.
मग त्याच्याकडे तेवढे, मग माझ्याकडे नाही तरी समाधानी का राहायचं? त्याला सरळ सिद्धांत सांगतो, त्याच्याकडे जेवढं श्रीमंती त्याच्या मोबदल्यात माझ्याकडे जर गरिबी आहे, पण त्या श्रीमंतीच्या मोबदल्यात त्याच्या वाट्याला किती दुःख आहे, त्याच्या मोबदल्यात गरिबी असताना माझ्या वाट्याला किती सुख आहे, याचं कम्पेअर करणारी माणसं जीवनामध्ये कधीच असमाधानी राहू शकत नाही. विठाला विठाला अनेक रुसावे न लगे बहुता आपुलिया संचिता वाचनीय. दुसरी अवस्था आहे सेंदाची, दान. काय घडलं पाहिजे इथं? भाग्य मारा लेने को हरिनाम देने को अन्नदान या दृष्टिकोनातून इथं अन्नदान घडतंय. जे घालतात ना ती माणसं भाग्यवान आहे महाराज. आणि एक वाक्य बोलतं बाबाजी, जी माणसं जिवंतपणे अन्नदान करतात, तार्किक शास्त्रामध्ये एक पुरावा आला, ती मेल्यानंतर स्वतःच्या ठिकाणची अन्नाची व्यवस्था करून ठेवतात. हे असणारं सगळ्यात मोठं भाग्य आहे ज्यांच्याकडून जिवंतपणे अन्नदान घडतं. मी रामायणातला पुरावा देईन, पण आता तेवढा वेळ नाही, कारण वारकरी संप्रदायाची प्रणाली मारा. इथं बोलताना वक्त्याकडे प्रमाण आणि पुरावा असावा, आणि नसेल पुरावा त्याला नेऊन पुरावा. विठाला 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 विठाला. हा, यादी नीट आहे का? काय घडलं पाहिजे जीवनामध्ये? दान. किती घडलं पाहिजे? किमान गरजेपुरतं तरी घडलं पाहिजे, आणि नाही घडलं तर त्याचा पुरावा देतो, म्हणजे थोडं डोक्यात येईल. जा महाभारताकडे. विद्वान राजा होऊन गेला महाभारतामध्ये. काय नाव त्याचं तुम्हीच सांगा. एवढ्या लांबून कशाला बोलवलं बाबांनी तुम्हाला? त्याच्या करतात ना. दुर्योधन विद्वान होता. दुर्योधन, कंस, रावण ही काही कमी ताकदीची माणसं नव्हती. मला कधी कधी सिंहावलोकन करत असताना, स्टडी करत असताना एक ऑब्झर्वेशन सापडतं महाराज, ही काय कमी उंचीची माणसं होती, जी देवाला विरोध करू शकत होती, देवाची पत्नी चोरू शकत होती. शिशुपालासारखा व्यक्ती जर देवाला 100 शिव्या देऊ शकत होता, एवढ्या कमी ताकदीची होती. फक्त नीती आचरणाच्या बाबतीत थोडी ढासळली, म्हणून त्यांची तितक्या ताकदीने नावं नाही घेतली जात. नाही तर देवाच्या तोडाची माणसं आहे ना. जो रावण देवाला मरत नाही तो सामर्थ्यशील कमी आहे का? चांगले विचार करा बरं. 100 शिव्या देईपर्यंत आपण सहन करतोय. इथं गाडीतून असणारा पाण्याचा थुंका जरी गाडीवर उडाला तरी गाडी हायवेला आडवी लावून भांडणं करताय माणसं. एवढा सहनशीलता आहे का आपल्याकडं? काय पद्धतीची ताकद असून सिद्धांत मांडायचा आहे. दान घडलं पाहिजे. दुर्योधनाची एक वृत्ती होती, नीट आहे का? त्याच्या घरी कोणी दान मागायला आलं किंवा आमचे गुरुवारी बाबा सांगायचे की तो असा बोटाने दुसऱ्याची घरं दाखवायचा. नकुल, सहदेव, धर्मराजा, कुंती, हाय बरेच गावात आहे अशी माणसं असतात. कुणी याचक मागायला आला का त्याला म्हणतात जाय महाराजाच्या घरी जाय, गायकाच्या घरी जाय. त्यांना सवय ती दान करायची. आपण स्वतःला भाग्यवान समजायचं. नीट आहे का? जी माणसं मागणाऱ्याला, याचकाला जर तुमचं घर दाखवत असेल तर तुम्ही स्वतःला भाग्यवान समजायचं. तो नास्तिक असताना सुद्धा त्याला एवढं पक्का माहिती आहे का या व्यक्तीच्या दारातून कोणी रिकाम्या हाताने जाणार नाही. ही जीवनात कमवलेली श्रीमंती आहे. काय पाहिजे याच्यापेक्षा? याचकाच्या दृष्टिकोनातून आपण त्याला देतोय का? फार सोपं सांगतो, दान करत जा जीवनामध्ये. का देवानं तुम्हाला देणाराच्या यादीत ठेवलं आणि त्याला मागणाराच्या यादीत ठेवलं. या दृष्टिकोनातून दान करायचं. मग दुर्योधनाचा सिद्धांत सांगतोय का? दुसरी अवस्था आहे सेंदाची, काय? दान परिपक्व पद्धतीनं. दुर्योधनाने असणाऱ्या जंगलामध्ये शिकारीला गेला. नुसता धृतराष्ट्राच्याच वेळेस जंगलाला आग लागली असं नाहीये. दुर्योधनाच्या वेळेस जंगल पेटलं होतं. कर्मधर्म सहगणे 3 दिवस त्याला वानप्रस्थ स्वीकारावा लागला. त्या ठिकाणी अन्नमय कोशाच्या दृष्टिकोनातून खाण्याकरता काही नव्हतं. सर्व असणारी त्याच्यातली सेवा मंडळी बाजूला निघून गेली आणि त्यानं असणारं 3 दिवस भगवान परमात्म्याचा धावा केला. वाक्य नीट आहे का? राक्षस नास्तिक वृत्तीची होती, पण परमार्थ म्हणजे आस्तिक होती. नाही कळालं तर सोडून द्या, जाऊ द्या, मला विश्लेषण तिकडे मांडायचं नाही. दुर्योधनानं देवाचा धावा केला. भगवान परमात्मा विप्र अवस्थेमध्ये प्रसन्न झाले त्याला. बघा त्या दशमकंदामध्ये पूर्ण वर्णन आहे त्या दृष्टिकोनातून. भगवान परमात्मा प्रसन्न झाल्यानंतर देवाने विचारलं काय मागायचं माग. दुर्योधनाने सांगितलं घरी GST लागाय पुरतंय देवा, अजिबात मागायची काय गरज नाही. आता फक्त GST मिळेल त्या एसटीने मला हस्तिनापूरला जायची, ही तेवढीच अवस्था आहे म्हणला. म्हणलं मग काय बाकी सोड म्हणला, या पोटाचं बघ म्हणला. देवाने सांगितलं पोटाचं काय? म्हणलं आयुष्यभर तू कोणाला दिलंच नाही. माझा स्वभाव आहे घेसी तेव्हा देसी. तू काय दिलंय? तू दिलंच नाही म्हणला कोणाला. दुसऱ्याची घरं दाखवली, पण एक कारण चांगलं केलं म्हणला. का? किमान ज्या बोटाने दाखवली ना त्यांची घरं, ते बोट तुझं पुण्यवान झालं म्हणला. का? बोटाने का होईना घरं दाखवली तर अन्नपूर्ण देवता त्याच्यामध्ये बसलेले आहे. ते बोट जरी जिभेवर ठेवलं ना तरी तुझी सुद्धा निवृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही. दुर्योधनाने ते बोट जिभेवर ठेवलं आणि एका क्षणात असणारा तृप्तीचा ढेकर दिला. दृष्टांत संपला. सिद्धांत आहे का? दान करत असताना याचक दृष्टिकोनातून दुसऱ्याची घरं जरी बोटाने दाखवली तर एवढं पुण्य आहे. किंवा आपल्या हातून जर अशा उत्सवाच्या ठिकाणी थोडं दान घडत असेल तर आपल्या पुण्याची गणना विठाला विठाला मग माणसाने दान केलं पाहिजे. तुकोबाराने सुद्धा काकड्यामध्ये सांगितलं ना, कर जोडून विनवित थोर लहान दान हे तुले द्या मज दिना म्हणे तुकया बंधू राम राम म्हणावं. दान मागितलं ना मग दिलं पाहिजे दान. कितव्या वर्षी दिलं पाहिजे संसारातलं दान?
दुर्दैव कलियुगातले माणसांनी या प्रक्रियेतून बाहेर निघून दान केलं, आपण त्याच्यातून राहून करत नाही. त्यांनी त्या प्रक्रियेच्या ठिकाणी धर्म जागा ठेवला. संसाराच्या नावे, संसाराच्या नावे, संसाराच्या नावे गालोनी आशून्य, संसाराच्या नावे, संसाराच्या नावे, संसाराच्या नावे गालोनी आशून्य, संसाराच्या नावे, संसाराच्या नावे, संसाराच्या नावे संसाराच्या नावे, संसाराच्या नावे घालोनी आशून्य, वाढता पुण्य धर्म केला, वाढता धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला, पुण्य धर्म केला, वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता हा पुण्य धर्म केला. हरि भजनीय, हरि भजनीय, हरि भजनीय डबरी हे जग, हो हरि भजनीय, हरि भजनीय, हरि भजनीय हरि भजनीय, हरि भजनीय, हरि भजनीय हरि भजनीय, हरि संसाराच्या नावे घालोनी या शून्य. आपले संसारात राहून सुद्धा शून्यातून एक वाढवायचा प्रयत्न करतात, पण शून्य नाही होत. खाली येऊन बोलू, नोकरीतून रिटायरमेंट झालेले माणसं संसारात पुन्हा परमनंट होतात.